हाय नमस्कार भावांना आणि बहिणींना आपल्या झाला का चहा पाणी भावा बहिणींचा. तर भावा बहिणींना आपण चहा नाही पित. 4 वाजल्या चहा नाही, 4 वाजता नाही चहा पित. मग बियाने पिते यावं सकाळचाच फक्त मी चहा, त्याची पण भीती वाटते. आता सगळं गोड बीड खायचं बंद केलंय भावा बहिणीनं. मी नुसता चहा पिते सकाळचा. चहा शिवर मला करमत नाही व, म्हणून चहा पिते या सकाळचाच फक्त. 4 वाजता हे अजिबात नाही आपण. आणि गोड तर कसलंच खायचं भावा बहिणीनं, गोड तर खायचं आपलं बंदच झालंय. आणि गोड लय पहिलं मी खात होती, मला लय आवडायचं गोड पदार्थ. पण आता भावा बहिणीनं सगळं अवघडच झालंय, नाही खात आपण गोड कसलंच. आता काय म्हणतात की तू ज्वारीची भाकरी खात असेल, तू बाजरीची भाकरी खात असेल म्हणून तुला त्रास होतोय ही होतोय. तर भावा बहिणीनं मग आता ज्वारीची भाकरी नाही खायची, परत बाजरीची भाकरी नाही खायची, मग नक्की काय खायचं म्हणलं. काय खाऊन जगायचं. आता का मेवा बी खायचा नाही म्हणतात. तर नाही मी खात, कसलंच काय नाही खात, फक्त ज्वारीची भाकरी खाती. आणि आवीला बाजरी आवडली तर बाजरी आणली तर बाजरीची भाकरी खाते. आता भावा बहिणीनं सगळं म्हणजे सगळंच बंद करायचं वय. मग नक्की खायचं काय, कशावर जगायचं. आता म्हणतात मेवा खायचा नाही, परत भात खायचा नाही, बटाटे नाही खायचं, वांग नाही खायचं. मग भावा बहिणीनं खायचं काय आता सांगा बरं तुम्ही. तर मी तर आता अजून जेवलीच नाही. काय चवीचं लागा नाही मला, कायच व्हायना, काय चवीचं कसलंच लागा ना. तर बाया आता मोठं ब्या आपल्याला, आपल्या जीवाला ब्या आहेच की. आता दुसऱ्याच्या जीवावर जीवन जगायचं म्हणल्यावर भावा बहिणीनं बिहूनच राहायला लागतंय. नाही तर काय किती आपल्या पोटाला लागतंय. अहो भावा बहिणीनं बारक्या पोरा इतकं सुद्धा मी खात नाही व. दिसाय अशी दिसते पण माझं जेवण पण लय नाही. पण तेवढ्या जेवणासाठी आपल्याला भरपूर बोलून घ्यायचं येतंय, असं झालंय का नाही. देवाला लय नव्हती, देवा मला चांगलं करा, करू द्या कामधंदा पहिल्यासारखाही. आता सुट्टीचा टाइम झालाय. झोपली होती भावा बहिणीनं, समीर त्याला खेळवत होती. ती आज इरबळ झोपा नाहीच पोरगाव, सारखं रडतंय. म्हणजे ती कवा उठलंय बघा पाठ, त्याचा वडील कामाला जायचा होता त्यावेळेस उठलंय. खिडकीत कोण काय करताय रे. माय रे गप की ग, खिडकीचा पुष्टा फाडू नको, इकडं येतो, इकडं या ना तू, इकडं या की, ये ना इकडं. तर आपलं समीर त्याला खेळवत होती मी. मग मायरो आली शाळेतून, हाय का नाही मायरो. तर मायंदाळ मच्छर समर्थाच्या मायरीच्या भोवती घुंगत होतं. म्या म्हणलं लय चावत्यात. मग त्या समर्थाला काय केलं म्या की जाळीतच ठेवला आणि असं हाताने हलवत होती. म्हणजे असं जाळे खाली हात घातला आणि हलवत होती. कशाचं काय बाया पोरग कसलं झोपा नाही आज, इरबळच झोपलं नाही पोरग. तेव्हा का आता मी देऊन आली तिकडं दिवाणवर झोपवून आली या, तरी वराडतंय. तेव्हा का नुसतं म्याव 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 मांजरावाने वराडतंय. कशाचं काय काय सुसू द्यायला. कसं सांग की मावश्यांना काकांना सांग की कसं कसं रडतंय बाळ, सांग ना त्यांना. तेव्हा का अजून रडतंय. कसं रडतो, कसं तेव्हा का कसा रडतोय पण दाखवते. म्याव 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 रडतोय बाळ. म्हणजे मायरू तर लय गमत करते त्याची. तेव्हा का रडतयच. मी आता देऊन आले तिकडं तर रडतोयच अजून बी. आता काय का रडतोय कोणात ठावाया. झोपलंच नाही आज इरबळ पोरग. कवा उठल्याला त्याचा वडील कामाला जात होता, तवा जायच्या वेळेस म्हणजे राजू म्हणजे 7लाच कामाला जातो, तवा पोरग उठल्यालं. ते अजूनच झोपलं नाही बघा. आता किती वाजल्या तरी.
त्याला म्हणलं काय टिटवीचे अंडी बिंडी खाल्ल्यात का काय तो जागतोय टकळ जार कशाचं काय भावा बहिणीनं नुसतं तोंडाकडं रका रका बघतंय आणि हुंकार देतय. आता महिन्याचं बी नाही अजून तोच हुंकार द्यायला लागलाय. लय आवडतं मग त्याचं ते बघतं टुकू 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 नुसतं तोंडाकडं बघतं. ही लय आवडतं लय म्हणजे चांगलं तासभर तरी मी खेळवत होती त्याला आणि असं हलवत होते हलवून हलवून म्हटलं झोपल तर भावा बहिणीनं झोपानाच कसला झोपाना रडतंयच. मग मी काय म्हणलं की त्याला झोका बांधा झोका म्हणजे झोक्यात झोपल. आपल्या साडीचा झोका बांधायचा तर भावा बहिणीनं ते साडीचा झोका बांधाय कोणाच्याच हाताला यायना लय उंच घर आहे. बघू म्हणलं कोणाच्या ज्याच्या हाताला येईल त्याच्याकडून घ्या बांधून म्हणजे उंच घर आहे ना दिवाणवर उभा राहिलं तरी हात पुरा ना. आता आम्ही प्रयत्न केलं म्हणलं बघू झोक्यात झोपतंय का काय तर म्हणलं एखाद्या साडीचा बांधा झोका म्हणजे ते हलवून 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 पेंग आल्यावर झोपून जाईल म्हणलं. तर भावा बहिणीनं त्याला कसलं काय बी नाही. ते पहिलं कसं की बिटको होता माणसं बिटको पाजायची परत ती कसली गुटी गुटी म्हणतात ती जायफळ आणि ती मुरड शेंग परत खारेक उघळून त्याची गुटी बी पाजायची पहिले माणसं लेकरांना. आताच्या कशाच्या बाया एवढ्या उच्चांपती करत बसत्यात होयतावा. आता म्हणजे सगळं कसं नवीन निघालंय भावा बहिणींनो. पहिलं जुन्या बाया काय आपल्या घरचे घरी उपाय करायच्या. लहान लेकरू तारास ही द्यायला लागल्यावर ती गुटी करून पाजायच्या ही करायच्या. आताच्या बायांना नाही जमत तसलं सगळं आयतं पाहिजे आयतं. आणि ओलीचं काय झालं की हे झालं की दवाखाना दाखवायचा लगेच म्हणजे दवाखान्याची सवय लावायची. कशाला तसली सवय दवाखान्याची ही. पहिल्या बाया घरगुतीच ही त्यांना करायचे लेकरांना काय बी उपाय. आताचा नाही आताचा जमानाच बेकार आहे म्हणजे सगळं ऐकतं पाहिजे असं जीवाला कष्ट नकोच म्हणते ते. मग काय करायचं भावा बहिणीनं आणि आपण सांगितलं ही केलं तरी आपलं कोण ऐकायचं या. हा म्हणत्याला तुमची जुनी पद्धत राहू द्या तशीच. आता यांची नवीन पद्धत निघाली आहे मग तुमच्या नवीन पद्धतीनं करा कसं करायचं आहे तसं. काय म्हणायचं आहे भावा बहिणींनो आपली जुनी पद्धत जे आपण केलंय जे आपण लेकरांना दिलंय जे आपण लेकरांना ही केलंय ती पद्धत आपण सांगू. आता नवीन पद्धत काय काय निघते या. आता नवीन राज्यातली पद्धत ते आपल्याला नाही ना ती पद्धत. आता आपलं संपून गेली वेळ सगळी. आपली लेकरं मोठी मोठी झाली त्यांची लग्न झाली त्यांना मुलं झाली म्हणलं आपल्या डोक्यात पहिलंच येणार भावा बहिणींनो. आता नवीन काय नको नको ती नाना खवळल मला. नानाला पाणी ठेवलंय म्या पाणी ठेवलंय नानाला. मला ते नानाचं किती मोठं बे आहे बाया. मला म्हणाला आम्ही कामावर धंद्यावर आलो सगळं भरलोय सिमेंटनं ह्याने तरी आम्हाला आंघोळीला पाणी सुद्धा ठेवलं नाही. तर भावा बहिणीनं एकच लाकूड होतं. आता सरपान बी झालं आणली होती 2 वजी म्या तेवढी जाळली बघा आजपर्यंत. आता आपल्याला एकट्याला कुठं जावं वाटत नाही काय नाही मग एकट्यानं कुठं जायचं. भेटलं कोण जोडीला तर आणायचं आपलं एखादं वज कुठं गावलं तर. आता एकच लाकूड होतं बघा त्या एका लाकडावर ठेवलंय तेव्हा का त्याला पाणी. ती बी पोरगी काय उघडू नका जाळ फुका जाळ काय थंड वाजते वय तुम्हाला शेकाय. नाही तर ते बाबा अनेक मला भांडत बसल म्हणाल मी सगळा सिमेंटनं भरलोय हे झालोय तर हिनं मला पाणी आंघोळीला ठेवलं नाही काय नाही. तर भावा बहिणीनं त्याचा टायम कामाचा सुट्टीचा व्हायला लागला की 5 वाजल्या की आपल्याला त्याला आंघोळीला पाणी हे ठेवायला लागतं या. दुटी वाजवायला लागते ना भावा बहिणीनं. नाही तर मग कुत्र्यासारखं बोलून घ्यायला लागतं आपल्याला. ते कुत्र्यासारखं बोलून घेतल्यापेक्षा आपलं करून ठेवायचं आधीच. मग तेव्हा का ठेवलंय पाणी म्या. आता किती वाजल्यात काय माहिती मला तर काय कळाना भावा बहिणीनं किती वाजलेल्या. पण मी सावल्यावर म्हणलं की आता सुट्टीचा टाइम झाला येईल बाया सुटून. अनेक म्हणाला आंघोळीला पाणी ठेवलं नाही काय नाही म्हणून तेव्हा का ठेवलंय आता पाणी.
ते समीर त्याला झोपावला तिकडं आणि चुलीत इंगाळ होतं. त्यात एक लाकूड होतं, एक तिथं लाकूड, ते लाकूड घातलंय पेटाय. मग आता येईल सुटून आणि करल आंघोळ. तर भावा बहिणीनं कामदाराला सगळं आयतं द्यायला लागतं, सगळं पाणी बिणी सगळं इसणून द्यायला लागतं आपल्याला. मग ती कामदार आंघोळ करतात, असं हाताने काय घेत नाहीत. मग म्हणणार तुला काय होतं या, तू घरी बसून आहे. ती घरी बसूनच तर परेपाटच झालेला आहे आपल्याला. तर भावा बहिणीनं जायचं कामाला आपण बी, पण नेहनात आहो बाया मला कामाला. म्हणतात तुला बरे आहे का, तुला बरं वाटतंय का, तरी ये बाया कामाला आमच्या बरं, नाही तर नको. मग भावा बहिणीनं बळच कुणाच्या मागं जायचं सांगा बरं. आणि ह्या पोराचं ना रोजचंच आहे ती परेपाट. आता येईलच 6 वाजता येतोय का आता 7 वाजता येतोय कोणात ठावं. तर ही पोरगी इजवून ठेवायची सगळं. ते कसं तरी लाकूड पेटाय घातलं होतं म्या आणि ठेवलं होतं पाणी. आता तिला लय थंड वाजायला लागले तेव्हा का ती गेली शेकायलाच. ते मायरू लय इडी मायरू आहे. मायरो काय करू नका तिथं आ, फुक्की फुक्की बाजून घ्या चाल. आणि काहीतरी उद्योग तू घेशील करून. बाप आधीच लागलाय काम करून, झालाय बेजार. बापापाशी राहणार पैसा का पाणी काय, आणि तो ठेव काहीतरी उद्योग करून. भाजलं ही झालं तर पोरगी भावा बहिणीनं कसलीच ऐकत नाही. तिला चूल इस्तू म्हणजे लईच खेळ वाटतो. सांगितलं तरी पण ऐकत नाही, मुद्दाम केल्यावाने करते. तेव्हा का आता त्या चुलीतच तोंड घालून बसते. नाही बाय बक्का वायाचा. काय बी लागवून घेते, काय बी कुठं डोकवाय जाते, कशात खेळाय जाते. गावात आड हायतावं आणि त्या आडात डोकावते ही होते. काय बी त्या पोरीला किती बी सांगितलं तरी आता सारखं तिला राखान बसावं का. माणूस काय म्हणतंय, लेकरात लेकरं जातंय खेळा हे, पण काहीतरी उद्योग करून घ्यायची. सारखं सारखं म्हणजे सारखं तिला बघायला लागतं, हे करतं. आणि तिला आडमाप्यावाने वागते मायरी. तिला गप म्हणलं उगं म्हणलं की त्या बाळाला सुद्धा म्हणलं का नाही उचलू नको, अगं घेऊ नको मायरो, काहीतरी त्याचं दुखल तर का अशी मध्ये धरून उचलती कमर. आता तिला घ्या तरी येतंय का, तिला घ्या येत नाही काय नाही तरी तिचा जीव दार पाडतो. आणि आपण घेतलं की लगेच म्हणणार दे की माझ्या मांडेव, दे की माझ्या मांडेव. मग आता तिच्या मांडेव द्यायचं तिच्या म्हणण्याप्रमाणे ही, पण आपण धरायचं. त्याला काय घ्या येतंय का काय होतंय, पण ती मध्ये मध्येच करणार बघा मायरो असली आहे. योगिताने पूनमने तर काय फोनच केला नाही बाया. तिनं त्या दिवशी फोन केलता, पूनम योगिताने फोन केलता. तर मला म्हणली तुला काय बरं नाही का, म्हणली आवाजात बदल येतोय. तर म्हणलं हो अगं नाही बरं मला. म्हणलं मला सर्दीन ही झालाय, खोकला येतोय म्हणलं. तर म्हणलं बाय दुखण्याचं नका काय सांगू, सगळ्याला दुखणं आलंय. तर म्हणलं मी कुठं सांगितलंय दुखण्याचं तवा. म्हणलं तू म्हणली तुला काय बरं वाटा ना का, म्हणून म्हणलं मी सांगते की असं असं होतंय हे. तर मला म्हणले दवाखान्यात जायचं ही करायचं. तर म्हणलं काय त्या दवाखान्यानं तर कटाळा आला भावा बहिणीनं, नको वाटायला लागलंय त्या गोळ्या घेऊन खायला. कशाच्या गोळ्या खाताय कशाचं काय. आता सर्दी त्या 2 गोळ्यात आहे त्या चालू आपल्या, आणि सर्दी पडशीच्या कशाला खायच्या त्या पडू द्या तिकडं तसंच. नको म्हणलं मला जायला दवाखान्यात. आता आम्ही म्हणला होता की मी जर कामावून आलो लवकर हे तर जाईन तुला घेऊन. तर कशाचं ते दमून रमून यायचा आणि ते कॅड करायचा, क्याव क्याव करायचा. नको म्हणलं त्यापेक्षा आपलं गप बसावं. मला म्हणत होता जेवण करायला आलता तवा, जेवली का तू, जेव जेव जेव. म्हणलं नको माझ्या तोंडाला चव नाही, म्हणलं मला जीवच वाटा नाही. तर म्हणला जेव नाही तर नको जेव, जेव म्हणायचं काम आमचं आहे. तर भावा बहिणीनं नाहीच मी जेवले अजून, मला चवच लागा ना कसलीच.
कसलंच लागतंय सपाक सपाक. काय जरी खाल्लं तरी सपाक सपाकच लागतंय. नकोच वाटतंय. आता किती मस्त मी शेंगण हिन केली आणि एकतर कोणचं आहे भावा बहिणीनं, चपात्या केल्या की मी जेवतच नाही. मला चपातीच आवडत नाही. खाल्ली तर कवा आपल्या एखाद्या दिवशी आपल्याला खाऊ वाटली तर खाते मी, नाहीतर मग मला ती चपात्या असल्या की मला जीवच वाटत नाही. त्याला काय गाय असते की मला म्हणला की रोजच नुसत्या भाकरीच थापून ठेवते. एक दिवस सुद्धा चपात्या करा ना. मग भावा बहिणीनं म्हणलं आज चपात्याच कराव्या. त्याचं लयच आहे म्हणणं सारखं की भाकरीच करते. तर कसं भावा बहिणीनं सकाळचं अहो मला पीठच मळू वाटत नाही. त्या गारट्याने ह्याने असे बोट लय दुखते ती माझी. मग सकाळचं नाही मला पीठ मळू वाटत. आणि म्हणलं अरे तुझं काय आहे म्हणलं का उन्हा बिनाळा आहे काय तुला रोजच चपात्या करून द्यायला. मग कसा करतो. मग दे की माझं लग्न करून. तुला करू वाटाना चपात्यात. ही एक लगेच सारखं आहे दे की माझं लग्न करून. ती एक टुमणं ऐकून नको झालंय बाया मला तर. दे माझं लग्न करून आणि घे माझं लग्न करून.